नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 2A क्वेश्चन नंबर 17 फाइंड इनवर्स ऑफ या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। येथे आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आहेत। पहा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण यापूर्वी पाहिलेलं आहे। कॉलम ट्रान्सफॉर्मेशननं या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे। सोल्यूशन आधी आपण काय करणार, या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट होईल का ते चेक करू आपण। हे मॅट्रिक्स आपल्याला याप्रमाणे दिलेलं आहे 1 0 1 0 2 3। आधी याचा आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करू। देअरफॉर डिटर्मिनंट ए इक्वल टू हा नंबर प्लस, हा मायनस आणि हा प्लस, बरोबर आहे। 1 हे 2 - 6 होतील, मायनस 0 0 असल्यामुळे 0च होईल, आणि हे प्लस 1 तर येथे काय होईल 0 - 2 होईल। हे -4 होतील, -0 आणि -2, -4 - 2 -6 6 नॉट इक्वल टू 0, 0 पेक्षा वेगळा नंबर आहे, म्हणजे या मॅट्रिक्सचं इनवर्स आपल्याला फाइंड आउट होईल, बरोबर आहे। येथे लिहिणार आपण डायरेक्ट आन्सर लिहू। देअरफॉर हे -6 आन्सर येत आहे, नॉट इक्वल टू 0, म्हणजेच काय ए इनवर्स एक्झिस्ट। या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स काढता येईल, याचं इनवर्स एक्झिस्ट होत आहे, ते आपण कॅल्क्युलेट करू बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। त्यासाठी कन्सिडर पहा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ए इनवर्स इंटू ए इक्वल टू आय हा फॉर्म्युला, आणि रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ए इंटू ए इनवर्स, हे लक्षात ठेवा। पहा, ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे। एचं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 1 0 1 0 2 3 आणि 1 2 1 इक्वल टू आय 1 0 0 0 1 0 0 0 1। पहा, याप्रमाणे मॅट्रिक्स आपल्याला येथे कन्वर्ट करायचं आहे। कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे म्हणजे आपल्याला रो वाईज एलिमेंट आणायचे आहेत। आधी येथे, नंतर येथे, नंतर हा येथे 1 आणणार, हा 1 आणल्यानंतर येथे आणणार आपण 0 आणि येथे 0, नंतर या डायरेक्शनमध्ये। मग पहा, येथे 0 आणण्यासाठी C1ची मदत, येथे 0 आणण्यासाठी C2ची मदत, आणि येथे 0 आणण्यासाठी C3ची मदत घ्यायची आपल्याला। येथे 1 आहे, येथे 0 आहे, येथे 0 पाहिजे आपल्याला। पहा, या रोसाठी C1, या रोसाठी C2 आणि या रोसाठी C3 0 आणण्यासाठी C1 म्हणजे आपण इथे काय करणार, C1 कॉलम मायनस करणार, C3मधून C1 मायनस करू म्हणजे इथे 0 येईल। हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे। बाय C3मध्ये चेंज करू, C3मध्ये काय करू आपण, C1 मायनस करू, C3मधून C1 मायनस करू। देअरफॉर ए इनवर्स C3मध्ये चेंज आहे C1 C2 ॲज इट इज 1 0 1 1 0 1 0 2 2 0 2 2। C3 - C1 म्हणजे 1 - 0 येथे 0 होईल, 3 - 0 म्हणजे येथे 3 होतील, आणि 1 - 1 येथे 0 होईल, इक्वल टू तीच प्रोसेस या साईडला C3मधून C1 मायनस, C1 आणि C2 ॲज इट इज, C1 आणि C2 ॲज इट इज 1 0 1 0 1 0 0 - 1 म्हणजे -1 होईल, 0 - 0 0, C3 - C1 1 - 0 1। आता काय करता येईल आपल्याला, येथे 1 पाहिजे आपल्याला। हे दोन एलिमेंट आणल्यानंतर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे म्हणजे रो वाईज आपल्याला एलिमेंट आणायचे आहेत, आणि रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर कॉलम वाईज। रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर आधी हा एलिमेंट, नंतर हा, नंतर हा, नंतर हा, याप्रमाणे। हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, यापूर्वीची व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता आपण काय करणार, येथे 1 पाहिजे आपल्याला, C2ला 2ने डिवाईड करू, बाय C2मध्ये चेंज करू म्हणजे C2ला 2ने डिवाईड करू, 2ने डिवाईड करायचं आहे म्हणजेच काय 1/2ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच आपण असे लिहू शकतो 1/2 C2, C2चा हाफ करायचं आपल्याला म्हणजे इथे 1 होईल। देअरफॉर ए इनवर्स C1 ॲज इट इज, C2मध्ये C2ला 2ने डिवाईड करू म्हणजे 0 होईल,
2/2 1 2/2 1 C3 ॲज इट इज बरोबर आहे इक्वल टू C1 ॲज इट इज 0 2ने डिवाइड करू हे 1/2 होतील हा 0 असल्यामुळे 0च होईल -1 0 आणि 1 थर्ड कॉलम ॲज इट इज येथे 0 पाहिजे आता येथे 0 आहे परंतु येथे 0 आणण्यासाठी याची ट्रिपल करू आणि यातून मायनस करू बाय म्हणजे C3मध्ये चेंज आहे C3च्या एलिमेंटमध्ये मायनस करू थ्राईस C2 याची ट्रिपल करू 3 होतील यातून मायनस करू 3 - 3 0 होईल बरोबर आहे म्हणजे आपल्याला याप्रमाणे मिळणार आहे ए इनवर्स पहा C3मध्ये चेंज आहे हे ॲज इट इज हे पण ॲज इट इज C3मध्ये -3 टाइम्स C2 पहा C3 -3 C2 म्हणजे हे 0 - 0च होईल हे -3 टाइम्स म्हणजे हे 0 होतील 1 - 3 टाइम्स C2 हे 0 C3चा एलिमेंट 0 मायनस करणार आपण 3 टाइम्स आणि C2चा एलिमेंट काय आहे 1 आहे म्हणजे हे -3 होतील इथे येणार -3 इक्वल टू तीच प्रोसेस या साईडला C3 हा कॉलम ॲज इट इज हा पण कॉलम ॲज इट इज आणि C3 थ्राईस C2 C3चा एलिमेंट -1 त्यातून मायनस करणार थ्राईस C2चा एलिमेंट 0 आहे म्हणजे हे 0 होईल फक्त इथे एवढं 0 होऊन जाईल -1 येथे -1 पहा C3चा एलिमेंट 0 मायनस थ्राईस C2 मायनस थ्राईस C2चा एलिमेंट हाफ आहे म्हणजे हे -3/2 होतील -3/2 हे 0 आहे म्हणजे हे 1 - 0 म्हणजे हे 1 होईल बरोबर आहे याप्रमाणे पहा पुढे सॉल्व करू यापुढे कंटिन्यू करू हे इरेज करतो मी पहा एवढे एलिमेंट आलेले आहेत हे 2 आणल्यानंतर हा पण आलेला आहे हा पण आलेला आहे हा 0 पण आलेला आहे आता इथे 1 पाहिजे आपल्याला म्हणजे C3ला -3ने आपण डिवाइड करू बाय C3मध्ये चेंज करू -3ने डिवाइड करायचं आहे इथे -3 असल्यामुळे -3ने डिवाइड करावं लागेल तरच 1 येईल म्हणजे -1/3 बरोबर आहे -3ने डिवाइड करायचं म्हणजेच -1/3ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला C3ला मग काय होईल ए इनवर्स वी गेट ए इनवर्स C2 आणि C1 ॲज इट इज 1 0 1 0 1 आणि 1 हे -1 नाही पहा डायरेक्शन केलेली आहे आपण हे याप्रमाणे एलिमेंट कसे आणतो आपण तुमच्या लक्षात आलेले आहे C3ला -3ने डिवाइड करायचं आहे इथे पण 0 येईल परंतु -3ने डिवाइड केल्यामुळे येथे 1 येईल इक्वल टू तीच प्रोसेस त्या साईडला 1 0 0 हे 0 हाफ C1 C2 ॲज इट इज पहा -3ने डिवाइड करायचं आहे येथे -1 आहे त्याला -3ने डिवाइड केलं तर हे -3ने डिवाइड केलं तर हे +1/3 होतील +1/3 हे -3/2 आहेत याला आपण मल्टिप्लाय करत आहोत -1/3ने बरोबर आहे -1/3ने 3 3 कॅन्सल होतील मायनस प्लस होतील म्हणजे 1/2 +1/2 -1/3 येथे 1 आहे 1 इंटू -1/3 म्हणजे -1/3 होतील याप्रमाणे येथे 0 पाहिजे आपल्याला बरोबर आहे तर आपण काय करणार C1 C2 C3 म्हणजे C2 - C3 करणार आपण बाय C2मध्ये चेंज पाहिजे आपल्याला C2मधून C3 मायनस करू म्हणजे इथे 0 येईल ए इनवर्स वी गेट ए इनवर्स C2मध्ये चेंज आहे C1 ॲज इट इज C2मधून C3 मायनस यातून हे मायनस केले 0च होईल यातून हे मायनस केले 1 होईल 1 - 0 1 येथे 0 होईल बरोबर आहे C3 ॲज इट इज 0 0 1 इक्वल टू C2 - C3 C1 ॲज इट इज यातून हे मायनस करायचे आहेत 0 - 1/3 म्हणजे -1/3 होईल बरोबर आहे यातून हे मायनस केले हाफ मायनस हाफ म्हणजे 0 होईल
यातून हे मायनस केले, हे मायनस आहेत, मायनस केले तर हे 1/3 प्लस होतील, बरोबर आहे. आणि C3 ॲज इट इज, हो C3 ॲज इट इज, फक्त C2मध्ये चेंज केलेलं आहे. येथे 0 पाहिजे, येथे 0 येण्यासाठी C1 मायनस C3 बाय C1ला चेंज आहे, C1मधून C3 मायनस करू, A इन्व्हर्स, वी गेट A इन्व्हर्स इंटू C1 मायनस C3, 1 मायनस 0 1, हे 0च होईल, परंतु हे आता 0 होईल. आणि हे C2 ॲज इट इज, C3 ॲज इट इज इक्वल टू C1 मायनस C3, C1 मायनस C3, यातून हे मायनस करायचं आहे, 1 मायनस 1/3, 1 मायनस 1/3, हे 3 मायनस 1/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 2/3 होतील, बरोबर आहे. येथे एलिमेंट येईल 2/3, 0 मायनस हाफ म्हणजे हे मायनस हाफ होईल. C1मधून C3 मायनस करत आहोत आपण, यातून हे मायनस केले, हे मायनस आहेत, मायनस केल्यामुळे हे 1/3 प्लस होतील, आता 1/3 प्लस होतील. हा कॉलम ॲज इट इज, येथे 1/3, येथे 1/3, येथे 1/2 आणि येथे मायनस 1/3, C2 आणि C3 ॲज इट इज. आता हे इरेज करतो मी, यापुढे आपण कंटिन्यू करू. हे आयमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, म्हणजे A इन्व्हर्स, देअरफॉर A इन्व्हर्स, A इन्व्हर्स इंटू आय म्हणजे A इन्व्हर्स मिळेल आपल्याला. हे मॅट्रिक्स आयमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, म्हणजे A इन्व्हर्सची व्हॅल्यू हे मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स मिळत आहे 2/3, येथे मायनस 1/2, येथे 1/3, येथे मायनस 1/3, येथे 0, येथे 1/3, येथे 1/3, 1/2 आणि येथे मायनस 1/3. डिनोमिनेटरमध्ये 2 आहेत आणि 3 आहेत, बरोबर आहे. आपल्याला हे कॅन्सल करता येतील. आपण काय करू, देअरफॉर A इन्व्हर्स 3 आणि 2 म्हणजे 6, म्हणजे 1/6 असं लिहिता येईल आपल्याला. 1/6, हे 2/3 म्हणजे 2/3 आपण कॉमन काढलेले आहेत, 1/6 म्हणजे आपण काय 6ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे हे काय होतील 2 होतील, 2 × 2 4 होतील, मायनस 1/3 इंटू 6 म्हणजे हे मायनस 2 होतील, बरोबर आहे. -2 हे +2 होतील, हे -3 होतील, हे 0, हे 6ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 3 होतील, हे 2 होतील, हे 2 होतील आणि हे -2 होतील, बरोबर आहे. हे 1/6 आणि हे -3 सपोज, तर हे आन्सर काय होईल 3 आणि हे 2 म्हणजे -½ होईल ना, -½ बरोबर आहे. डिनोमिनेटर कॅन्सल होण्यासाठी आपण याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे. हे पण आन्सर बरोबर आहे, हे पण आन्सर बरोबर आहे. 3 आणि 2 हे दोन्ही पण डिनोमिनेटर आपले कॅन्सल झालेले आहेत, कारण 1/6 आपण असे कॉमन काढलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18, फाइंड द इन्व्हर्स ऑफ. या मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. सोल्युशन, दिलेलं मॅट्रिक्स आपण ए म्हणून कन्सिडर करू. लेट ए इक्वल टू, आधी या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स एक्झिस्ट होईल का ते चेक करू आपण. त्यासाठी आपण डिटर्मिनंट घेणार, देअरफॉर प्लस मायनस आणि प्लस 7 - 20 -2 7 - 10 नंतर +3 4 - 2. ही व्हॅल्यू कशी काढतात हे आपल्याला माहिती आहे. हे -13 होतील, हे -3 होतील, -3 × -2 म्हणजे +6 होतील, हे 2 आणि
3 यांचा मल्टिप्लिकेशन +6 -13 +12 म्हणजे हे -1 होईल. -1 नॉट इक्वल टू 0, 0पेक्षा वेगळा नंबर आहे म्हणजे ए इनवर्स येथे एक्झिस्ट होत आहे. बरोबर आहे. फक्त आपण व्हॅल्यू येथे लिहिणार आहोत. याची व्हॅल्यू फक्त आपण येथे लिहू. -1 व्हॅल्यू येत आहे कॅल्क्युलेशन करून, म्हणजे नॉट इक्वल टू 0, देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. स्पेस ॲडजस्ट होण्यासाठी आपण ही अरेंजमेंट करत आहोत. आता इनवर्स फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. कन्सिडर दिलेलं मॅट्रिक्स आपण ए म्हणून कन्सिडर केलेलं आहे, परंतु रो ट्रान्सफॉर्मेशन आहे, त्यामुळे ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय हा फॉर्म्युला अप्लाय करणार रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ए इनवर्स इंटू ए. रो ट्रान्सफॉर्मेशन ए इंटू ए इनवर्स. एचं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 1 2 3 1 1 5 2 4 7 2 4 7 इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. आय म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. आता येथे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन आहे म्हणजे एलिमेंट आपल्याला कॉलमच्या डायरेक्शनमध्ये आणायचे आहेत. रो ट्रान्सफॉर्मेशन आहे. आधी येथे एलिमेंट आणणार 1 येथे आहे, येथे 0 आणणार, नंतर येथे 0 आणणार आपण, नंतर येथे 1 आणणार, नंतर येथे, नंतर येथे, नंतर या डायरेक्शनमध्ये याप्रमाणे. आता त्यासाठी आपण काय करू, येथे 1 आहे, येथे 0 पाहिजे. येथे R1ची मदत घ्यायची, येथे R2ची, येथे R3ची एलिमेंट आणण्यासाठी R1ची मदत घ्यायची. R2मध्ये येथे 0 पाहिजे आपल्याला, तर R2 मायनस R1 करू आपण, म्हणजे येथे 0 होईल. येथे लिहिणार बाय R2मध्ये चेंज आहे म्हणजे R2मधून R1 मायनस करू. देअरफॉर R2 मायनस R1, R1 ॲज इट इज 1 2 आणि 3. यामधून हे मायनस करायचं आहे. 1 मायनस 1 म्हणजे 0 होईल. 1 मायनस 2 म्हणजे -1. 5 मायनस 3 म्हणजे इथे 2 येतील. आणि R3 ॲज इट इज 2 4 7 2 4 7 याप्रमाणे इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. 1 0 0 फर्स्ट रो ॲज इट इज. सेकंड रोमध्ये चेंज आहे. R2मधून R1 मायनस करायचा. 0 मायनस 1 म्हणजे -1 होईल. 1 मायनस 0 म्हणजे 1 होईल. 0 मायनस 0 0. R3 ॲज इट इज 0 0 1. हा एलिमेंट आलेला आहे, हा आलेला आहे. येथे 0 पाहिजे. ट्वाईस करू आपण R1ला, यातून मायनस करू. बाय R3मध्ये चेंज आहे म्हणजे R3च्या एलिमेंटमधून मायनस करू ट्वाईस R1. ट्वाईस केले तर हे 2 होतील, यातून मायनस केले तर 2 मायनस 2 0 होईल. बरोबर आहे. देअरफॉर R3मध्ये चेंज आहे. R1 ॲज इट इज, R2 ॲज इट इज. R3मध्ये चेंज 2 मायनस ट्वाईस म्हणजे हे 0 होतील. 4 मायनस ट्वाईस R1चा एलिमेंट 2 आहे. 4 मायनस 4 म्हणजे हे 0 होतील. R3चा एलिमेंट 7 मायनस ट्वाईस R1चा एलिमेंट 3 आहे म्हणजे हे -6. 7 मायनस 6 म्हणजे 1 होईल. आपले एलिमेंट येत आहेत. बरोबर आहे. इंटू ए इनवर्स इक्वल टू तीच प्रोसेस या साईडला R1 आणि R2 ॲज इट इज -1 1 0. R3मधून मायनस ट्वाईस हा 0 आहे, मायनस ट्वाईस म्हणजे हे -2 होतील. R3चा एलिमेंट 0 आहे, मायनस ट्वाईस हा पण 0 आहे म्हणजे हे 0च होईल. R3चा एलिमेंट 1, त्यातून मायनस करणार ट्वाईस हा 0 आहे म्हणजे हे फक्त 1 होईल. इथे व्हॅल्यू 1 मिळेल आपल्याला. बरोबर आहे. इथे 1 पाहिजे आपल्याला, +1. इथे मायनस आहे म्हणजे आपण काय करू, बाय R2ला मायनस साईनने मल्टिप्लाय करू. बाय R2 किंवा -1ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर 1 2 3 R1 ॲज इट इज. R2मध्ये मायनस साईन ॲड करायचं आहे.
मायनस आहे तर हे +1 होईल, हे -2 तर हे -2 होतील, +2 आहे तर -2 होतील. 0 0 1 R3 ॲज इट इज इंटू A इनवर्स इक्वल टू R1 ॲज इट इज, हे -1 तर +1 होईल, +1 तर हे -1 होईल आणि हा 0 -2 0 आणि हे 1. बरोबर आहे. पहा यापुढे आपण इकडे कंटिन्यू करू, हे इरेज करू आपण. पहा हे एलिमेंट आलेले आहेत. आता येथे 0 पाहिजे आपल्याला. येथे 0 येण्यासाठी याची ट्वाईस करू, यातून मायनस करू, म्हणजे R1मध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. R1ला चेंज करू म्हणजे R1च्या एलिमेंटमधून मायनस करू ट्वाईस R2. हे ट्वाईस केले तर हे 2 होतील, यातून मायनस केले तर 0 होईल. बरोबर आहे. R1चा एलिमेंट 1 मायनस ट्वाईस R2 हा 0चा आहे, म्हणजे हा 1, हे ट्वाईस केले तर हे 0 होईल. R1चा एलिमेंट 3 यातून मायनस करणार ट्वाईस R2चा एलिमेंट येथे -2 आहे. R1चा एलिमेंट 3 हे मायनस साईन -2 आणि R2चा एलिमेंट -2, म्हणजे हे काय होईल, हे +4 म्हणजे हे 7 होतील. 3 + 4 7. बरोबर आहे. 0 1 -2 0 0 1 A इनवर्स इक्वल टू, तीच प्रोसेस या साईडला R1 मायनस ट्वाईस R2. R1चा एलिमेंट 1 मायनस ट्वाईस R2चा एलिमेंट 1 आहे, म्हणजे 1 - 2 -1, येथे एलिमेंट येईल -1. R1चा एलिमेंट 0 आहे, मायनस ट्वाईस R2 0 मायनस ट्वाईस R2चा एलिमेंट -1 आहे, म्हणजे हे +1 होईल. 0 आणि 0 आहे, म्हणजे हे 0च होईल. याप्रमाणे 1 - 1 0 -2 0 आणि 1 R3 ॲज इट इज. R1 मायनस ट्वाईस R2 R1 मायनस ट्वाईस R2 म्हणजे मायनस मायनस +2 होतील, येथे +2 येतील, सॉरी. आता हे एलिमेंट आलेले आहेत. आता येथे 1 पाहिजे, 1 आहे. आता येथे 0 आणायचं आपल्याला. येथे 0 आणण्यासाठी यामध्ये प्लस करू, आपण याची ट्वाईस करू, यामध्ये प्लस करू. म्हणजे R2मध्ये चेंज करावा लागेल. R2च्या एलिमेंटमध्ये येथे मायनस असल्यामुळे हा आपल्याला प्लस करावा लागेल ट्वाईस R3 याप्रमाणे. बरोबर आहे. R2मध्ये चेंज आहे, R1 ॲज इट इज. हे दोन्ही 0 आहेत, म्हणजे 0च होईल. R2चा एलिमेंट 1 प्लस हे 0 असल्यामुळे येथे 1च होईल, परंतु येथे आता 0 होईल. बरोबर आहे. आणि 0 0 1 याप्रमाणे इंटू A इनवर्स इक्वल टू, R2मध्ये चेंज आहे, R1 ॲज इट इज. R2चा एलिमेंट 1 यामध्ये प्लस करणार ट्वाईस R3चा एलिमेंट -2 आहे, म्हणजे यामध्ये -2 म्हणजे हे काय होतील, -4 + 1 म्हणजे -3 येईल येथे. बरोबर आहे. R2चा एलिमेंट -1 त्यामध्ये प्लस ट्वाईस हा 0 असल्यामुळे हे 0 होईल, येथे फक्त -1. R2चा एलिमेंट 0 प्लस ट्वाईस म्हणजे हे 2 होतील याप्रमाणे. आणि R3 ॲज इट इज -2 0 आणि 1. सर्व एलिमेंट आलेले आहेत, फक्त येथे 0 पाहिजे. आता याची 7 टाइम्स करू, यातून मायनस करू. म्हणजे R3मध्ये चेंज करायचं आहे आपल्याला. R3च्या एलिमेंटमध्ये मायनस करू 7 R3. R1च्या एलिमेंटमध्ये, सॉरी R1मध्ये चेंज आहे, येथे R1 लिहा. R1मध्ये चेंज करायचं आहे. R1च्या एलिमेंटमध्ये मायनस करणार 7 टाइम्स R3चा एलिमेंट, म्हणजे येथे 0 होईल. बरोबर आहे. पुढे लिहितो मी, इकडे लिहू आपण, हे इरेज करतो मी पुढचं. देअरफॉर R1मध्ये चेंज आहे, R1 - 7 R3. 1 हे 0 आणि येथे 0 होईल आता. बरोबर आहे. R2 आणि R3 ॲज इट इज 0 1 0 आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे. A इनवर्स इक्वल टू, हीच प्रोसेस या साईडला. R1चा एलिमेंट येथे -1, त्यामध्ये मायनस करणार आपण 7 टाइम्स R3चा एलिमेंट -2 म्हणजे -1,
हे मायनस मायनस प्लस होतील 14 14 मायनस 1 म्हणजे हे 13 होतील. येथे येईल 13. ऑपरेशन हे करायचं आहे. R1चा एलिमेंट 2 आहे, त्यामध्ये मायनस करणार 7 टाइम्स. R3चा एलिमेंट 0 आहे म्हणजे हे 0 होतील, फक्त 2 राहतील. R1चा एलिमेंट 0 आहे, मायनस करणार 7 टाइम्स. R1चा एलिमेंट 0 मायनस करणार 7 टाइम्स. R3चा एलिमेंट येथे 1 आहे, 1 म्हणजे हे काय होईल -7. इथे येईल -7. हे ॲज इट इज R2 आणि R3 -3 -1 2 -1 2 -2 0 आणि 1 हे ॲज इट इज. देअरफॉर पूर्ण आयमध्ये कन्वर्ट झालेलं आहे हे मॅट्रिक्स, म्हणजे A इनवर्स इक्वल टू हे मॅट्रिक्स 13 2 -7 -3 -1 2 -2 0 1 याप्रमाणे. या मॅट्रिक्सचा आपण इन्व्हर्स फाइंड आउट केलेला आहे बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.